धन्यवाद अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी सन्मान्य सदस्य ज्योतिताई गायकवाडचे अभिनंदन मानते की आपण एवढी चांगली लक्षवेधी आज महिला दिनाच्या चर्चेमध्ये ही घेतली। अध्यक्ष महोदय लग्नासारखा पवित्र नात्याला हुंडा प्रथा ही जी आहे त्याच्यामुळे मला वाटतं एक आर्थिक व्यवहाराचे स्वरूप लग्नाला देते आणि ही एकदम गंभीर गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय महिलांच्या सन्मानावर व समानतेवर थेट आघात करणारी गोष्ट ही हुंडा ही प्रकार आहे। अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने आकडे सांगितले NCRBच्या अहवालानुसार 2023 मध्ये देशभरात डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट अंतर्गत 15,000 पेक्षा जास्त प्रकरणाने नोंदवली गेली आहे आणि 6,000 पेक्षा जास्त महिलांना हुंड्यासाठी मृत्यू झालेला आहे। म्हणजे दिस इज नियरली 50% जे प्रकरण आहे त्याचे मृत्यू झालेले आहेत। तर ही एकदम धक्कादायक गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय नॉट जस्ट इन द एंटायर कंट्री पण आपल्या महाराष्ट्रातील मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा 2024 मध्ये 430 हुंडा छळ प्रकरणी नोंदवल्या गेली। 2025 मध्ये म्हणजे आता काही महिन्यामध्ये सुद्धा 160 पेक्षा जास्ती तक्रारी नोंदवल्या गेल्या। मग हा विषय झाला शहराचा। ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा जिकडे आर्थिक अडचणी दुष्काळ सामाजिक दबाव आहे तिकडे हुंड्याची मागणी एवढी जास्ती आहे। अध्यक्षमध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। मागच्या वर्षी आपल्या सर्वांना आठवतं की पुण्यामध्ये घटना घडलेली वैष्णवी हगवणे म्हणून 24 वर्षाच्या मुलीवर एवढा छळ झालेला अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना बघितली। त्याच्यानंतर सुद्धा मला वाटतं की अजूनही ह्या प्रकारला कुठेतरी थांबवलं गेलं नाही। जसं मगाशी ज्योतिताई बोलल्या आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की अवेअरनेस करायची गरज तर आहेच, अंमलबजावणी करायची आहे, शाळेमध्ये जाऊन कॅम्प घेण्याची गरज तर आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं माझं वैयक्तिक मत आहे की आपल्या मुलींना शिक्षण आर्थिक स्वावलंबन आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे आपण इकडे दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय जेव्हा मुली शिक्षित आणि आर्थिक दृष्ट्याने सक्षम असतात तेव्हा त्या स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात आणि अशा जे गोष्टी आहे प्रथा आहेत हे स्वतः मुलीच थांबवतील। पण त्याच्यासाठी ही कुठली तरी त्यांना एक बळ आपण सगळ्यांनी मिळून सोसायटी मिळून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आपण जर त्यांना बढावा दिला तर ही गोष्ट येऊ शकते नियंत्रणामध्ये। म्हणून समाजात अशी मानसिकता निर्माण झाली पाहिजे की हुंडा घेणाऱ्या कुटुंबाला प्रतिष्ठा नाही व समाजाला विरोध म्हणजे ते इन्सल्ट झाला पाहिजे। ज्या लोकांनी हुंडा घेण्याचा प्रथा ही तिकडे जे गावामध्ये सगळ्यांना माहीत असतं। मंत्री महोदय तुम्ही जसं बोललात तसं की ताई बोलल्या की जर हुंडा नाही घेतला तर आपण त्यांना बक्षीस दिलं पाहिजे। पण हे खरं घेतला की नाही हे जे सत्य आहे हे फक्त काही 4-5 लोकांना आणि घ्यायच्यामध्येच माहीत असतं। तर त्याच्यासाठी मंत्री महोदय मला 5 स्पेसिफिक प्रश्न मी आज इकडे उपस्थित करून आणले आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट तसेच IPC कलम 498A and 304B अंतर्गत किती प्रकरणे नोंदवली गेली आणि त्यापैकी किती प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न गेल्या 5 वर्षात राज्यात हुंडा छळ व हुंडा मृत्यूची जिल्हानिहाय आकडेवारी काय आहे आणि त्यामध्ये वाढ अथवा घट झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे का। तिसरा प्रश्न हुंडा छळाच्या तक्रारीमध्ये FIR नोंदणी व तपास पूर्ण करण्यासाठी सरासरी किती कालावधी लागतो आणि ही प्रक्रिया जलद करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे। प्रश्न क्रमांक 4 गेल्या 3 वर्षात हुंडा विरोधात राज्यात किती जनजागृती शिबिर आपण घेतले आहेत आणि त्या कोणत्या जिल्ह्यात झालेले आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय दिसून आला आहे। आणि शेवटचा प्रश्न की हुंडा प्रथा थांबवण्यासाठी महिलांचे शिक्षण आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृती वाढवण्यासाठी शासन पुढील काळामध्ये कोणत्या ठोस पावलावर उचलणार आहेत। धन्यवाद। अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीच्या अनुषंगाने सन्मान्य सदस्य नमिताताई यांनी जे प्रश्न उपस्थित केले तर राज्य स्तरावरची आकडेवारी सांगताना 2021 मध्ये जवळजवळ 172 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 534 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली। 2022 मध्ये 180 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 515 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली। 2023 मध्ये 170 गुन्हे आणि 381 आरोपींना अटक करण्यात आली। 2024 मध्ये 139 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 234 आरोपींना अटक करण्यात आली। तर 2025 मध्ये 138 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 213 आरोपींना अटक करण्यात आली। जिल्हा स्तरावरची आकडी आता सध्या उपलब्ध नसून ती माहिती घेऊन आपल्याला ती त्या ठिकाणी देण्यात येतील। सरासरी ह्या प्रकरणामध्ये किती वेळ लागतो हा देखील आपला प्रश्न त्या ठिकाणी आहे। या अनुषंगाने हे प्रकरण टू प्रकरण व्हेरीफाय होतं। अनेक वेळेस आलेली तक्रार ही देखील खरी नसते परंतु ती ग्राह्य मानून त्याच्यावर चौकशी करण्यात येते आणि त्या प्रकरणाचा स्कोप बघून त्या ठिकाणी कालावधी लागतो। परंतु आपण जी
व्यथा या ठिकाणी सभागृहात सांगितली आहे. या संदर्भात विचार करून हा कायदा अधिक आपल्याला कडक करता येतो का, याच्यावर देखील शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी विचार करण्यात येईल. आणि आज आपण सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला महिलांना अजून स्वतःचं सक्षमीकरण करण्याकरिता प्रोत्साहन जर दिलं तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ह्या अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये घट होईल. तर आपण सन्मान्य देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की आज आपण बघतोय की मागच्या 10 वर्षामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील झालेलं आहे, ज्या माध्यमातून अनेक महिला ह्या स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभ्या झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आपण महिलांकरिता संपूर्ण उच्च शिक्षण देखील त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे. असे अनेक उपक्रम सरकारच्या वतीनं राबविल्या जात आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या काही सूचना असतील तर निश्चितपणे ह्या महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या तर झालेल्या आहे, त्या अधिक लाडक्या करण्याकरता आपल्या ज्या सूचना राहील त्या ग्राह्य धरून त्याच्यावर देखील विचार करण्यात येईल.